कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र पांडुरंग आपटे यांना गोकुळ परिवाराच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की सन 1986 पासून सलग 35 वर्ष गोकुळचे संचालक आणि 4 वर्ष अध्यक्ष असणारे स्वर्गीय रवींद्र आपटे हे सहकार व दुग्ध व्यवसायातील राष्ट्रीय अभ्यासक होते। त्यांच्या निधनाने दुग्ध व्यवसायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले। तसेच गोकुळच्या जडणघडणीत मोलाचे योगदान त्यांनी दिले। संघहिताच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली। दूध उत्पादकांच्या समस्या ते सातत्याने मांडत होते। त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे गोकुळने चांगली प्रगती केली आहे। त्यांचे काम नेहमीच गोकुळ परिवाराच्या स्मरणात राहणार असल्याचे मनोगत देखील त्यांनी व्यक्त केले। या प्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील चोयेकर तसेच संघाचे अधिकारी डॉक्टर प्रकाश साळुंखे, शरद तुरंबेकर, मुंबईचे वितरक एस एम स्वामी यांनी मनोगत व्यक्त करून स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला। तसेच संघाचे प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगणूर शीतकरण केंद्र, तावरेवाडी शीतकरण केंद्र, गोगवे शीतकरण केंद्र, सॅटेलाइट डेअरी उदगाव शिरोळ, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल, गडमुडशिंगे येथेही स्वर्गीय आपटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली।